काय तुमच्या घरात सुद्धा दुधी भोपळा आणल्यावर त्या दुधी भोपळ्यापासून थालीपीठ किंवा वड्याच बनतात? तर चला मग आज आपण दुधी भोपळ्यापासून तयार होणारी चमचमीत व चविष्ट अशी हरभऱ्याची डाळ वापरून केलेली भाजी कशी बनवायची याची रेसिपी पाहू। नमस्कार, तुमच्या आमच्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। चमचमीत अशी हरभऱ्याची डाळ वापरून तयार केलेली भाजी बनवण्यासाठी येथे मी अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे। आता आपण ही हरभऱ्याची डाळ 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेणार आहोत। अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता आता आपली हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे भिजली गेली आहे। आता इथे दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी मी एक दुधी भोपळा घेतला आहे। आता आपण हा दुधी भोपळा स्वच्छ धुवून घेऊ व त्यानंतर आता आपण या दुधी भोपळ्याची साल काढून घेणार आहोत। दुधी भोपळ्याची साल काढून झाल्यानंतर आता आपण हा दुधी भोपळा कट करून घेऊ। दुधी भोपळा कट करताना खूप जास्त बारीक असा कट करून घ्यायचा नाही, नाहीतर शिजल्यानंतर त्याचे तुकडे दिसणार नाही। आता आपण हा मीडियम आकारामध्ये दुधी भोपळा कट करून घेऊ। आता अशाच प्रकारे आपण संपूर्ण दुधी भोपळा कट करून घेणार आहोत। संपूर्ण दुधी भोपळा कट करून झाल्यानंतर आता आपण कट करून घेतलेला भोपळा, भिजवून घेतलेली हरभऱ्याची डाळ व चवीपुरते मीठ त्यासोबत 1 ग्लास पाणी टाकून हे सर्व कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। कमी गॅसवर कुकरच्या 2 शिट्ट्या करून येथे मी दुधी भोपळा व हरभऱ्याची डाळ चांगल्या प्रकारे शिजवून घेतली आहे। आता आपण भाजी बनवण्यास घेऊ। भाजी बनवण्यासाठी येथे मी गॅसवर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले होते। आपले तेल छान प्रकारे गरम झाल्यानंतर त्या तेलामध्ये आपण 1 टीस्पून जिरे व 1 उभी चिरून घेतलेली हिरवी मिरची टाकून घेऊ। आता आपण ही हिरवी मिरची व जिरे 1 सेकंद चांगल्या प्रकारे तळून घेऊ। 1 सेकंद जिरे व हिरवी मिरची तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेऊ। आता आपण या कांद्याला छान असा गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत। एक मिनिटानंतर आता आपल्या कांद्याला छान असा गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण यामध्ये 1 टीस्पून आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ व 2 मिनिटं ही आलं लसूणची पेस्ट कांद्यासोबत चांगल्या प्रकारे तळून घेऊ। 2 मिनिटं आलं लसूणची पेस्ट चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 मीडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून घेऊ व हे सर्व आता आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपले टोमॅटो छान प्रकारे लवकरात लवकर मऊसूद होण्याकरता आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ टाकून घेऊ। आपण दुधी भोपळा व हरभऱ्याची डाळ शिजवताना सुद्धा मिठाचा वापर केला होता, म्हणून मिठाचा अंदाज थोडा कमीच ठेवावा। आता आपण या कढईवर झाकण ठेवून हा टोमॅटो 2 मिनिटं चांगल्या प्रकारे मऊसूद असा तळून घेऊ। 2 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। याआधी सुद्धा मी दुधी भोपळ्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकतात। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर व 1 टीस्पून घरगुती गरम मसाला टाकून घेऊ। तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला असेल त्यांचा तुम्ही वापर करू शकतात। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मसाल्यांना 1 मिनिट चांगल्या प्रकारे तळून घेऊ। तुम्हा सर्वांना जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर रेसिपींना लाईक करा आणि शेअर करा व अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या फ्लेवर स्टुडिओ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। 1 मिनिट मसाले चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर आता आपण यामध्ये शिजवून घेतलेला दुधी भोपळा व हरभऱ्याची डाळ टाकून घेणार आहोत। दुधी भोपळा व हरभऱ्याची डाळ टाकून झाल्यानंतर आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी ही भाजी चांगल्या प्रकारे उकळवून घेणार आहोत।
5 मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आपण दुधी भोपळा व हरभऱ्याची डाळ पहिले शिजवून घेतल्यामुळे ती खूप जास्त वेळ शिजवायची गरज पडत नाही। आता आपले हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाले आहे। आता आपण या भाजीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण आपला गॅस बंद करून घेऊ व गरमागरम आपली दुधी भोपळ्याची भाजी बनवून तयार आहे। तुम्ही भातासोबत किंवा गरमागरम पोळ्यांसोबत ही भाजी एकदा नक्की ट्राय करून पहा। दुधी भोपळ्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।